हाय बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? घरी आहात ना? काळजी घेताय ना एकमेकांची, आईबाबांची तुम्ही आणि तुमची आई बाबा. आपण आता सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्यायलाच पाहिजे, कारण की आपला घरातला थांबा थोडा आणखी वाढवलेला आहे. अर्थातच सगळ्यांना कंटाळा आलेला आहे, कारण मनुष्य हा उद्यमशील प्राणी आहे. त्याला एका जागेवर बसून राहणं आवडत नाही. पण तरीसुद्धा आपण आपली मनाची शक्ती वाढवणं अशा प्रसंगामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपल्या भोवतीचा विळखा वाढत चाललाय म्हणताना आपण बाहेर जाऊन अजिबात चालणार नाहीये. मग ही मनाची शक्ती कशी बरं वाढवू शकतो? तर ही जी आजची 8व्या रात्रीची श्यामची कहाणी आहे किंवा जो किस्सा आहे, त्यामध्ये एक गुपित सांगून ठेवलेला आहे आणि ते आज आपण बघणार आहोत. तर आजचा हा जो 8व्या रात्रीचा किस्सा आहे, याच्यामध्ये श्यामने आपल्या संस्कृतीविषयी काही सांगून ठेवलेलं आहे. मित्रांनो, श्यामला निसर्ग सौंदर्याची प्रचंड आवड होती. नदी ही त्याला एका अशी गूढ एक गोष्ट अशी वाटते की जी उकलताच येत नाही. ती तिच्या मनाप्रमाणे किती छान अवखळ अशी फिरत असते. कधी ती शांत असते, कधी ती रौद्र रूप धारण करते, कधी ती चिडते, रागावते, कधी छान गाणी म्हणत अशी मस्त स्वतःच्या तालामध्ये ती पुढे 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 जात असते, असं कायम श्यामला वाटतं. आणि ते तिचं जे वाहणं आहे ते खुणावत राहतं श्यामला. त्याला असं वाटतं की असं स्वच्छंद प्रत्येकाने असावं. आपण दुसऱ्याला उपयोगी पडत असतानाच आपलं स्वतःचं आयुष्यसुद्धा तितकंच स्वच्छंदी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि असं स्वच्छंदी राहण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींच्या आवडी हव्यात, अनेक गोष्टींची मनाला ओढ हवी, अनेक गोष्टी करण्याचे मनाला छंद हवेत. आणि हे सगळे छंद आपण जपले पाहिजेत. कधीतरी मला वेळ मिळाला किंवा जबरदस्ती असं आपल्याला आता बसायला लागलं आणि आपण सगळे छंद उकरून काढायला लागलो की मग कुठल्या कुठल्या अशा ठेवणीच्या पेटाऱ्यामधून एक 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 सगळेजण बाहेर काढतायत. कितीतरी जणांकडे कितीतरी कलागुण आहेत, पण आपण ते कधीच तपासून पाहिलेलेच नाही. तर इथे ते म्हणतात की प्रत्येक गोष्ट करण्यामागे आपली संस्कृती असते आणि सगळ्या संस्कृती अशा एकत्र मिळून एक राष्ट्रीय संस्कृती तयार होते. आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याच्यामध्ये काही चालीरीती आहेत. काही चालीरीती ज्या चांगल्या आहेत त्या आपण सतत जोपासत राहिलं पाहिजे आणि काही अनिष्ट चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या आपण सोडून दिल्या पाहिजेत. प्रार्थना म्हणणं, चांगले चांगले श्लोक पाठांतर करणं ही एक अशीच चांगली रीत आहे जी आपल्या मनाला संस्कारांनी शिंपत असते आणि आपल्याला अनेक तऱ्हेने मुलांना समृद्ध बनवत असते. आपल्याला खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी समजत असतात, त्याचे अर्थ आपण शोधतो, आपले उच्चार छान होतात, आपण चांगल्या रीतीने लोकांसमोर चांगल्या पद्धतीने मांडणी करू शकतो. नाही तर काही लोक बघा ना, खूप छान दिसतात, पण बोलायला सांगितलं, तोंड उघडलं की सगळं संपलं, गडाबडा लोळायला लागतं अक्षरशः. कारण आपल्यामध्ये एक प्रकारे सभाजीटपणा नसतो. आपले जे उच्चार असतात ते सगळ्या गोष्टींची अशी सरमिसळ असते. आपण कधी कधी बोलण्याचा असा सरावच केलेला नसतो. त्यामुळे ना आपण आपलं व्यक्तिमत्व कुठेतरी खालच्या दिशेने जायला लागतं. तर हे जे मांडणं आहे, जे बोलणं आहे, व्यक्त होणं आहे, ते नेहमी प्रभावी असायला पाहिजे. आणि श्लोक जी असते ती या सगळ्याची सुरुवात असते. तर लहानपणी आम्ही छान छान प्रकारचे श्लोक म्हणायचो, मुखोद्गत करायचो, तोंडपाठ करायचो आणि हे आम्हाला आमच्या वडिलांनी शिकवलं. त्यांना श्लोक म्हणणं खूप आवडायचं. सकाळी सकाळी ते उठून अंथरुणामध्ये येऊन आमच्याबरोबर बसायचे. वेगवेगळ्या प्रकारच्या भूपाळ्या, गाणी, देवाची श्लोक आम्हाला शिकवायचे. पर्वचा काय 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 जे सगळं आम्हाला घडवेल ते सगळं एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण ते आम्हाला देत होते. खूप छान छान श्लोक, म्हणजे वक्रतुंड महाकाय, शांताकारम असे याच्यामध्ये दिलेले आहेत. खूप छान. चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण त्यांना अजूनही आठवतात. कृष्णाय वासुदेवाय संस्कृत श्लोक, तसंच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुमकुम मंडित जानके, देवी म्हणे अनार्या, ये रथावरी जणी यदुराया, असा येता देखे मारावे मजला, अंगवक्त्र अधरी धरी पावा वगैरे आर्या श्लोक
असं वेगवेगळं वडील असं शिकवत असत आणि त्यामुळे आमची जी बैठक मनाची, डोक्याची, वाणीची तयार व्हायला पाहिजे ती तयार होत होती. ते शिक्षण पण तसंच द्यायचं आम्हाला प्रश्न विचारायचे, म्हणजे प्रश्न विचारून आमची जी बुद्धी होती किंवा त्याला जे काही खतपाणी लागायचं ते छान प्रकारे शिंपायचे. ते विचारायचे सौमित्र म्हणजे कोण. आम्ही विचार करत बसायचो. बरं, लक्ष्मणाची आई कोण, त्यावेळी आम्ही सांगायचो सौमित्रा. बरं मग सांगा सौमित्र म्हणजे कोण, लक्ष्मण. मग आम्ही अंदाजपंचे ठोकायचो पण ते शाबासकी द्यायचे. मग असं सौभद्र किंवा आणखी असे वेगवेगळे शब्द ते विचारायचे. त्यांची शिक्षण पद्धती किंवा शिकवायची पद्धती अशी वेगळी. सकाळी वडील श्लोक शिकवायचे, गाणी शिकवायचे देवाची वेगवेगळी, आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आमची आई श्लोक शिकवायची. दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार. तुम्ही सुद्धा म्हणता की नाही मुलांनो, असे श्लोक प्रार्थना देवाजवळ म्हणणं हे खूप छान असतं. त्यामुळे आपल्या मनाला एक प्रकारची शांतता मिळते, एक प्रकारचं आध्यात्मिक वातावरण घरामध्ये तयार होतं आणि आपलं बोलणं छान सुधारतं. मुळात म्हणजे ते असतं. तर ते छान बोलता येतं आपल्याला, त्याचे अर्थ समजायला लागतात. ते अर्थ समजल्यावरती त्याच्यातला जो आनंद असतो तो आणखी वेगळा असतो. तर असे सकाळ संध्याकाळ देवापुढे श्लोक प्रार्थना आरत्या म्हणणं अतिशय चांगलं असतं. तर हे आमच्यावरती दोघांचेही संस्कार होत होते, आईचे बाबांचे. आणि ही जी होती ही परंपराच होती आमच्या घरी की दुपारच्या जेवणाच्या वेळेला श्लोक म्हणायचे. प्रत्येकाने श्लोक म्हणायचे. बाबा वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला श्लोक शिकवायचे. मग कुणाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण समारंभ कार्यक्रम अगदी जेवणावळी असल्या की सगळे पंक्तीला बसणारे जे लोक असायचे ते एकत्र अशा पद्धतीने श्लोक म्हणायचे. ज्या बायका असायच्या ते मुलांना घेऊन जायच्या त्या जेवणाच्या वेळेला, समाराधना वगैरे वेगवेगळं असायचं तेव्हा. आणि मुलं जेवायच्या वेळेला बायका विचारायच्या काय रे श्लोक म्हटलास का. म्हणजे त्या मुलांनी श्लोक म्हणणं याचे संस्कार लहानपणापासून केले जायचे. आता आपण किती म्हणतो हे मला माहिती नाही. आपल्याला आपले आईवडील फोनवर ऐकवतात किंवा रेकॉर्डरवर ऐकवतात, पण ते जे ऐकलेले श्लोक आहेत ते तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणण्याचा प्रयत्न करा. ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं. तर अशा पद्धतीने श्लोक म्हणणं ही आपली परंपरा कशी होती हे आपल्याला श्याम सांगतो. आणि एक दिवशी असं झालं की वडील बाहेरगावी गेलेले होते आणि शेजारच्यांच्या घरी बापू ओक जे होते त्यांच्या घरी जेवणावळी होत्या. म्हणजे काहीतरी समारंभ होता, कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने जेवण होतं. मग घरातलं कुणीतरी एकाने गेलंच पाहिजे. भाऊ त्यांच्याबरोबर गेला होता आणि मी घरामध्ये एकटाच होतो. शनिवार होता. शाळासुद्धा त्या दिवशी तेव्हा अर्ध्या दिवसांनी सुटायच्या. म्हणताना मी आल्यावरती आंघोळ वगैरे केली आणि आई म्हणाली आता बाबा नाही आहेत, म्हणताना तुलाच गेलं पाहिजे जेवायला. मला जाणं भाग पडलं. 4 चौघात जाणं, दुसऱ्यांकडे जाऊन जेवणं, या गोष्टीची श्यामला खूप लाज वाटायची. कोणीतरी सोबत नसेल तर त्याला एकट्याला जाताच यायचं नाही. आणि आता तिथे गेल्यावरती सगळ्यांच्या पंक्ती वाढल्या, मस्त असे अगरबत्त्यांचे सुवास होते, केळीची पानं होती, त्याच्याभोवती रांगोळी घातलेल्या होत्या, बसायला छान बैठक होती. सगळेजण पंक्तीला छानपैकी बसले आणि श्लोक सुरू झाले. प्रत्येक जण एक एक जण श्लोक म्हणत होते. म्हणजे अगदी सपाटाच लावला प्रत्येकाने श्लोक म्हणायचा. एकाचा झाला की दुसरा, दुसऱ्याचा झाला की तिसरा. माझ्याकडे सगळेजण बघायला लागले कारण की मी खूप छान श्लोक म्हणायचो. पण माझ्यामध्ये एक न्यूनता होती. हे साने गुरुजी किंवा श्याम इथे मान्य करतो की माझ्याकडे अजिबात सभाधीटपणा नव्हता. मी म्हणत असताना कोणीतरी जर मला हसलं, कोणीतरी काहीतरी ते चुकलं आणि मग बाकी मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. कारण की 4 चौघांमध्ये व्यक्त होणं, मिसळणं या गोष्टी मी अजूनही तितक्याशा शिकलोच नव्हतो. त्यामुळे मी मान खाली घालून मला जे काही याच्यामध्ये मिळालेले पैसे होते, जी दिडकी होती ती त्या कढीमध्ये छान लख्ख करत होतो. आणि तेवढ्या शेजारचे तात्या म्हणाले काय रे म्हण श्लोक, बायक्याचे नुसता लाजतो, काहीही म्हणत नाही. आणि मी नाही म्हणून सांगितलं. मी आपलं ते जेवण वगैरे सगळं झालं आणि घरी आलो. घरी आल्यावर बघा आपण एखाद्या ठिकाणी आईशिवाय किंवा बाबांशिवाय गेल्यावर आई कशी विचारते काय रे काय होतं जेवणाला, चांगलं होतं का, कोणते कोणते पदार्थ होते, हे सगळं विचारून झाल्यावर ती म्हणाली श्लोक म्हटलास का तू. त्यावेळी माझ्या मनाची चलबिचल झाली की आता श्लोक नाही म्हटलं असं सांगितलं तर ही माझ्यावर चिडणार. मग आपल्याला सांगायला लागणार आहे की आता आपण
श्लोक म्हटला, पण एक खोटं लपवण्यासाठी मुलांनो अनेक पुढची खोटी बोलायला लागतात. हे कधीही विसरू नका. तुम्हाला असं वाटतं की आपण आई वडिलांना खुश करण्यासाठी आपला एखादा जो वाईट भाग आहे तो नाही सांगितला किंवा खोटं बोललो तर आई वडिलांना बरं वाटेल. पण एक लक्षात ठेवा की खोटं बोललेलं कधीही लपून नाही राहत. ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कधी ना कधी आई वडिलांना समजतंच. ते तसंच प्रयोजन केलेलं असतं की ही गोष्ट समजलीच पाहिजे. आणि म्हणून विचार करा, अनेकदा विचार करा, खोटं बोलण्यापूर्वी. खोटं बोलणं कधीही चांगलं नसतं. खरं बोला, त्यावेळेला तुम्हाला भले अगदी त्यावेळेला मार पडेल, पण तुम्ही खरं बोललात याचा आनंद हा सगळ्यात जास्त आणि मोठा असेल. तो तुम्हालाही आणि आईलाही वाटेल की माझं मूल खरं बोललं. तर इथे श्याम खोटं बोलतो की हो आई, मी श्लोक म्हटला. तर आई म्हणते असं कोणता श्लोक म्हटलास रे? त्यावेळेला तो सांगतो नेत्री दोन हिरे. तो नाही का बाबांना खूप श्लोक आवडतो, तो श्लोक मी म्हटला. मी पूर्ण श्लोक तुला म्हणून दाखवू का की तो बाबांचा मी कसा म्हटला तो? आणि तेव्हा श्लोक तो म्हणायला लागतो. तर नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे, माथा सेंदूर पाझरे वरीवरे, दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखो निचिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविते, त्या मोरयाला स्मरे. असे श्लोक म्हणायची त्यांच्या वडिलांनी शिकवलेली होती, सवय लावलेली होती. आणि हा वडिलांचा अत्यंत आवडता असा श्लोक मी म्हणून आलोय असं श्यामने आईला सांगतोय. तितक्यात बाजूचे बापू आणि गोपी हे लोक सगळी मुलं गोविंदा वगैरे आले आणि ते म्हणतात काय रे, आज तू श्याम श्लोक का नाही म्हटलास जेवणाच्या ह्याच्या इथे पंक्तीच्या इथे? आणि ती मुलं, श्याम म्हणतो ही गावातली मुलं बाजूबाजूची जी असतात ना, ती सगळ्यांना उघड्यावर पाडण्यासाठीच असतात. अगदी न्याय निवाडा करणारे न्यायाधीश, वकील, ह्याचं त्याचं खरं खोटं सगळं उघडं पाडायचं अशा बेतानेच ती मुलं आलेली असतात. आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की श्यामने काही श्लोक नाही म्हटले, अगदी मी खोटं बोलतोय न बोलतोय तितक्यात माझं पितळ उघडं पडलं. श्यामने आईकडे बघितलं आणि श्याम मग केविलवाणा झाला की अरे आपण खोटं बोललो आणि ते उघड झालं. त्यावेळी श्यामची आई म्हणाली, अरे तू श्लोक म्हणाला नाहीस आणि वर माझ्याशी खोटं बोलतोयस? तेव्हा तो गोविंदा म्हणाला, अरे अहो त्यांनी म्हटलं असेल, मनातल्या मनात म्हटलं असेल, आम्हाला ऐकूच गेला नसेल. तेव्हा बापू म्हणतो, जाऊ दे, देवाने तर ऐकला असेल ना, बरं श्यामा मी येतो असं म्हणून माझं अगदी वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून येते तसं मोठ्याने सांगून ते निघून गेले. पण त्या क्षणी आई भयंकर चिडली की मी खोटं बोललो होतं जे तिला अजिबात आवडायचं नाही. आणि ती म्हणाली, आत्ताच्या आत्ता उठ, देवाजवळ जा, हात जोड आणि त्याला सांग की यापुढे मी कधीही खोटं बोलणार नाही आणि माझ्याकडून कधी तू खोटं बोलून घेऊ नको. तिला खूप वाईट वाटलं होतं, पण मी माझ्यासाठी येऊन ह्या लोकांनी सांगितली, माझी चुगली केली आणि मग आता ही मला ओरडली, रागावणार म्हणून मी तसा ढिम्म उभा राहिलो. मी अजिबात जागचा हलायला तयार नाही. आणि मग त्यावेळी आई म्हणाली, ठीक आहे, ऐकत नाहीयेस ना, मी आता काहीच बोलत नाही पुढे. बाबा येऊ देत, त्यांना मी नाव सांगते. मला वाटलं ही काय विसरून जाईल उद्यापर्यंत आणि वडील रात्री येणार, त्यांच्याही कुठे लक्षात राहणार आहे. रात्री बाहेरगावून बाबा घरी आले आणि सकाळी नेहमीप्रमाणे येऊन ते आमच्या अंथरुणामध्ये बसले. आम्हाला श्लोक, भूपाळ्या वगैरे काही काही त्यांनी शिकवलं. आणि त्यावेळेला बाबांच्या लक्षामध्ये चांगल्या गोष्टी राहतात. ते म्हणाले, काय रे, काल जेवणावळीला गेला होतास, तिथे कोणता श्लोक म्हटलास? आई बाजूलाच ताक काढत होती. आई पटकन, तिची सावली मला दिसत होती, तिने ताक घुसळणं थांबवलं आणि ती म्हणाली की काल याने श्लोक म्हटलेला नाही जेवणावळीमध्ये. बरं इतकं ते इतकं, आणि पुन्हा हा खोटं बोलला माझ्याशी की मी जाऊन तिथे श्लोक म्हणालो. त्यावर उपर कडी म्हणजे याला सांगितलं की देवाजवळ जा, प्रार्थना म्हण, क्षमा माग आणि देवाला सांग की यापुढे मी कधीही खोटं बोलणार नाही. तर हा माझं ऐकेच ना. वडिलांना
भयंकर राग आला. त्या क्षणी तिथून ते उठून उभे राहिले. अरे काय रे, खोटं बोललास? श्लोक बोलला श्लोक? त्यावेळी मी घाबरलो, थरथर थरथर कापायला लागलो. वडिलांचा तो रुद्रावतार आहे बघितल्यावरती. आणि श्लोक नाही म्हटला, मी नाही म्हटला श्लोक. मग खोटं बोलतोयस? आणि वर ती सांगतेय की देवाजवळ जा आणि माफी माग, पुन्हा खोटं बोलणार नाही हे सांग. तेही तू ऐकला नाहीस. माजोरडा झालास एवढा. आई वडिलांचं ऐकायचं असतं हे सुद्धा तुला माहीत नाही. त्याबरोबर आता मार पडणार या भीतीने मी आईच्या धावत जाऊन पायावर डोकं ठेवलं. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायावरती पडले. आणि ती तर आईने माझी अवस्था बघितली की हा तर ढेकळासारखा कोसळलाय अक्षरशः. तिचं मन म्हणजे अक्षरशः असं द्रवणारं होतं. पण तरीसुद्धा तिने निगरगट्टपणे म्हटलं, माझ्या पायावर नाही, देवाच्या पायावर जाऊन डोकं ठेव आणि देवाला सांग की मला कधीही खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नको. आणि त्या क्षणी मुलांनो, श्यामने जेव्हा देवाची माफी मागितली तेव्हा वडील लांब बसून बघत होते, आईसुद्धा बघत होती. मी भिंतीच्या कोपऱ्याजवळ जाऊन उभा राहिलो तेव्हा वडिलांनी बोलावलं मला. माझ्या पाठीवरून शांतपणे हात फिरवला. ते सुद्धा त्या क्षणी शांत झाले होते आणि मला म्हणाले, हे बघ श्याम, हे झाली ही शेवटची चूक. मुलांनो, मोठी माणसं सुद्धा चुका करतात, पण आपल्या चुकांमधून जे स्वतःला सुधारतात ना, ते लोक पुढे जातात. ते काहीतरी मोठं करून दाखवतात. चुका तशाच्या तशा ठेवायच्या, मग वाढवत राहायच्या, मग त्याची मोठी रास करायची आणि मग नंतर आपण वेगळ्याच कुठल्या तरी संकटात अडकायचं आणि मग बाकी मागे येण्याचे मार्ग आपल्याजवळ उरत नाहीत. त्यामुळे त्या क्षणी झालेली जी चूक असेल ती त्या क्षणी आपण सुधारणं हे आपल्यासाठी नेहमी चांगलं असतं. बाबांनी मला जवळ घेतलं, गोंजारलं आणि ते म्हणाले, खूप हुशार होते ते, की जाऊ दे आता, जे झालं ते झालं, पुन्हा असं करू नको. अजून चल, शाळेत जायचं असेल ना तुला? मी सांगितलं, शाळा आज तर रविवार आहे. बरं मग जा, थोडा वेळ झोपतोस का की माझ्याबरोबर येतो शेतावर, पत्रावळीची पानं घेऊन येऊ दोघं जण छान. आणि आम्ही बापलेक शेतावर गेलो, पत्रावळीची पानं आणली आणि घरी आल्यावरती पुन्हा सगळं तसंच वातावरण झालं. म्हणजे शिक्षा होते, पण शिक्षा झाल्यावर जे आई वडील हे नेहमी प्रेमानेच वागतात, ज्यावेळी तुम्ही त्यांनी सांगितलेलं सगळं चांगल्या पद्धतीने ऐकता तेव्हा. मुलांनो, लक्षात ठेवा. म्हणून हे जे काही संस्कार असतात आपल्यावर लहानपणी होणारे, हे आपल्या मनावरती रुजले पाहिजेत चांगल्या पद्धतीने. आपले आईवडील एका विशिष्ट उद्देशाने आपल्याला घडवत असतात की यांनी श्लोक म्हटले पाहिजेत, पाठांतरं केली पाहिजेत चांगल्या पद्धतीने. आता आपण घरी आहोत तर असे चांगले चांगले श्लोक तुम्ही सुद्धा पाठ करा आणि पुढच्या वेगवेगळ्या ज्या वर्षभरातल्या स्पर्धा आहेत त्यांची तयारी करा, आईकडून करून घ्या, विचारा आपल्या घरातल्यांना. आणि ती तयारी आता झाली की मग नंतर अभ्यास करायला आपण मोकळे, हो की नाही? तर श्लोक पाठांतराला आजपासूनच घ्या. कसा वाटला आजचा किस्सा? कधीही खोटं बोलायचं नाही आणि खोटं बोललात तर ती चूक त्या क्षणी सुधारायची. उद्या भेटूया पुन्हा असाच एक किस्सा घेऊन. तोपर्यंत टाटा.